कर्जत खालापूर मतदारसंघाचे पुढील 25 वर्ष आमदार हे महेंद्र थोरवे असणार असून राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे भावीच आमदार राहणार असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केली। कर्जत खालापूर मतदारसंघात राजकीय शिमगा पाहायला मिळत असून राष्ट्रवादी शिवसेनेत कलगीतुरा देखील पाहायला मिळतोय। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिले असून शिवसेनेने देखील राष्ट्रवादीला जसंच तसे उत्तर दिले आहे। कर्जत खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणली असून येणाऱ्या पुढील 25 वर्ष आमदार महेंद्र थोरवे हेच आमदार असणार असा दावा जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी केलाय। आमदारांच्या एखाद्या भाषणावरती लगेच पत्रकार परिषद घेऊन लगेच उत्तर देणं म्हणजे हे तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी हे सगळं त्यांचं चाललेलं कारस्थान आहे। आमदारांच्या बरोबर आम्ही आहोत। आम्ही तटकरे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि मावळला तर आम्ही रांड उठू आणि खासदारांना मागच्या वेळेला पडल्यात मतांपेक्षा जास्त मतं देऊ। छोट्या छोट्या गोष्टीवरून जर आमदारांच्यावरती टीका करणार असतील आणि आमदारांच्यावरती भाषण ठोकून शाबासकी मिळण्यासाठी प्रयत्न करत असतील तर शिवसेना सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना ठोसा देईल। आणि सुधाकर भाऊंना जर आमदारकीची घाई झाली असेल मा इथे असून सुद्धा तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर तुम्ही लढा महेंद्र थोरवेंच्या समोर कोण कोणाला पायाखाली चिरडते हत्तीच्या ते थोड्याच कालावधी करते। स्वीकृत नगरसेवक म्हणून मला काम करण्याची संधी त्या लोकांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून दिली आणि कर्जत शहराचा कायापालट करण्यासाठी मी आमदार साहेबांचं बोट पकडून या कर्जत शहरामध्ये विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या ठिकाणी ही उभी असलेली 52 फूट विठ्ठलाची मूर्त ना भूतो ना भविष्य आमदार साहेब आमदार असतील मी भविष्यात नगरसेवक असेल नसेल परंतु ही कर्जतला दिलेली देणगी ही थोरवे कुटुंबांनी आणि या जनतेच्या प्रेमामुळे आम्ही हे सर्व उभं करू शकलो।